नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे तो रेशन कार्ड KYC संदर्भात आहे. KYC करण्यासाठी रेशनच्या दुकानामध्ये खूप सारी लाईन लागलेली आहे. तर ही रेशनची KYC आहे तुम्ही मोबाईलवरून कसे करू शकता हे या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. चक्रेश्वर फार्मचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊ शकतात. नमस्कार, KYC करण्यासाठी आपल्याला 2 ॲपची गरज लागणार आहे. हे ॲप कोणते आहेत ते आपण नक्की जाणून घेऊया. जो पहिला सगळ्यात ॲप आहे जो आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करायचा आहे तो आहे मेरा KYC. मेरा KYC जो ॲप आहे तो आपल्याला प्ले स्टोअरमधून जाऊन डाउनलोड करायचा आहे. मेरा KYC हा जो ॲप आहे बघा जो पहिला आलेला आहे आपल्याला इथे जाऊन इन्स्टॉल करायचा आहे. आता इन्स्टॉलिंग प्रोसेस चालू झालेली आहे आणि मेरा KYC नंतर दुसरा ॲप आहे आपल्याला डाउनलोड करायचा जो आपल्याला लागणार आहे तो आहे आधार फेस RD. हा जो आहे आधार फेस RD हा जो खाली आलेला आहे आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. या दोघांची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता. आता हे दोन्ही पण आपले आहेत ते इन्स्टॉल झालेले आहेत. आपण एकदा बघून घेऊया. हा मेरा KYC आहे हा जाऊन आपल्याला आता ओपन करायचा आहे. आता हा जो ओपन झाल्यानंतर आहे आपल्याला इथे फाईल युजिंग ॲपसाठी अलाव सगळं करायचं आहे. अलाव केल्यानंतर आपल्याला इथे जाऊन आपली स्टेट सिलेक्ट करायची आहे. आता स्टेटमध्ये आपल्याला आपली महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायची आहे. व्हेरीफाय लोकेशन करायचं आहे. आता व्हेरीफाय लोकेशन केल्यानंतर त्यांचं पण आपल्याला KYC करायची आहे. त्यांचा जो आधार नंबर आहे तो आपल्याला इथे घालायचा आहे. आता आपल्याला OTPवरती क्लिक करायचं आहे. जो OTP आलेला आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर हा जो कॅपेचा आहे हा आपल्याला जसं तसा इथे टाकून सबमिट करायचं आहे. कॅपेचा रॉंग झालेला आहे. आता कॅपेचा टाकल्यानंतर आपल्याला KYCच्या स्टेटसमध्ये आपल्याला काही पण दिसत नाही आहे. तर आपल्याला काही KYC आहे ती ड्रॉप पूर्ण करायची आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला फेस KYC आहे त्या ऑप्शनवरती जाऊन क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला प्रोसीड करायचं आहे. तर फेस KYC झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे येऊन महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. परत आपल्याला एकदा आहे आधार नंबर टाकायचा आहे. OTP करायचं आहे. OTP जो आलेला आहे तो इथे टाकायचा आहे. कॅपेचा एंटर करायचं आहे. आणि सबमिट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता KYC स्टेटसमध्ये आपल्याला येस आलेलं आहे. म्हणजे ही आपली जी आहे KYC आहे रेशन कार्डची कंप्लीट झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही ॲपचा वापर करून तुमची KYC घरातल्या घरात तुम्ही कंप्लीट करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा जेणेकरून नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकते. हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचं सगळ्यांचे धन्यवाद.